नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। भाजपमध्ये येण्यासाठी एकदा नव्हे तर दोनदा आमंत्रण, अटी शर्ती मान्य केल्या तर भाजप सोबत जाण्याचा विचार करू। समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमींचं जळगावात मोठं वक्तव्य। महादेव जानकर यांनी धनगर समाजाचे कार्यकर्ते संपवण्याचं काम केलं। धनगर नेते आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरेंची टीका। निवडणूक आली की जानकरांना समाज आठवतो, भुमरेंचं वक्तव्य। रयत क्रांती संघटनेकडून महायुतीकडे आता हातकणंगले मतदार संघाची मागणी करण्यात आलेली आहे। हातकणंगलेची जागा लोकसभेची जागा रयत क्रांती जिंकू शकेल, सदाभाऊ खोतांना विश्वास। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आरएसएस कडून डॉक्टर मिलिंद नरोटेंचं नाव समोर। महायुतीकडून याआधी विद्यमान खासदार अशोक नेते तसंच मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या नावाची चर्चा। वर्धा लोकसभेची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी नेत्यांचं शिष्टमंडळ। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईत वर्ध्याची जागा पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर हालचालींना वेग। काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी यशपाल भिंगे यांची चाचपणी सुरू। पक्षाने जबाबदारी दिल्यास नांदेड लोकसभा लढवणार, यशपाल भिंगे यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबियांचे दौरे वाढलेत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांचा माढ्यात दौऱ्यात नेत्र शिबिराचं उद्घाटन केलं। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक। पक्ष निरीक्षक शेखर मानेंची उपस्थिती। पुण्याच्या भोरमध्ये 9 मार्चला पवारांची सभा। सभेच्या नियोजनासाठी भोरमध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक। पवारांसह सुप्रिया सुळे, राऊत आणि थोरात सभेला उपस्थित राहणार। कणकवलीच्या वरवडेमधील मुस्लिम बांधवांचा विनायक राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश। जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईकांची पक्ष प्रवेशावेळी उपस्थिती। पुण्यातील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक आमदार आक्रमक। माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या प्रश्नासाठी उपसंचालक कार्यालयासमोर 4 आमदारांचा रास्ता रोको। बीडच्या कराठामधील आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा करण्याची मागणी। सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। 5 कोटी रुपये खर्च करून उभारलेली आरोग्य केंद्राची इमारत 8 वर्षापासून बंद। भारतात वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी सरकारकडून मान्य। 11 दिवसानंतर गडचिरोलीतील देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन मागे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा। विदर्भातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। हिंगोलीत पाणी हक्क संघर्ष समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेधाड आंदोलन। इसापूर धरणातील शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची मागणी। धरणकाठचे 5 ते 6 गावं एकवटली। अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला। मुंबईच्या दिशेने निघालेले ग्रामस्थ अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे प्रवेशद्वार लावण्यावरून 2 गट आमनेसामने आले होते। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि प्रहारचे कार्यकर्ते आमनेसामने। भाजप कार्यकर्त्याकडून कामगार साहित्य वाटप कार्यक्रम लवकर सुरू न झाल्याचा आरोप। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात तर कामगारांचं साहित्य वाटप रद्द। अमरावतीत आमदार बच्चू कडू विरोधात भाजप आक्रमक। कामगार कल्याण आयुक्तांच्या दालनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या। बच्चू कडूंनी कामगार कल्याण विभागाचा नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप। चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये ईव्हीएम हटाव मोर्चा। ईव्हीएम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलकांची मागणी। भंडाऱ्याच्या वरठीत जिल्हा परिषद विद्यालयाकडून मतदान जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन। नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात निवडणूक विभागाचा मतदार जागृती कार्यक्रम। मतदान जागृतीसाठी वोटर अवेअरनेस फोरमची स्थापना। वर्ध्यात माझे पहिले मत देशासाठी अभियानाअंतर्गत युवकांनी घेतली शपथ। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील युवकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शहरात अभियान। हिंगोलीत विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा। शेतमालाच्या भाववाढीसाठी मोर्चा। नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये प्रसादामधून 60 ते 70 जणांना विषबाधा। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। हदगावमधील उपजिल्हा तसंच खासगी रुग्णालयात नागरिकांवर उपचार। श्रीरामपूर नगर परिषदेचं थकीत करासाठी ढोल वाजवून नागरिकांना कर भरण्याचं आंदोलन। थकीत वसुलीकरता नगरपालिकेचा फंडा, घरपट्टी नळपट्टी वसुलीसाठी कर्मचारी दारोदारी।
परभणीच्या पांडुरंग हॉस्पिटल येथील डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा. आर्य वैश्य समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. वाशीमध्ये बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. लोकस्वराज बांधकाम कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. राज्यातील सुमारे 42,000 कंत्राटी वीज कर्मचारी आंदोलनावर. प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्याच्या शेगावमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात नीलगाय रानडुकरांमुळे शेतीचं नुकसान. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांचं वनविभागाच्या विरोधात उपोषण. साताऱ्याच्या फलटणमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचं काम बंद आंदोलन. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच. तब्बल 300 कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस. वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा. प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. भुसावळमध्ये कंत्राटी वीज कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित. सोलापुरातील ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा. कुंभारी गावचा युवक भागवतोय हजारो ग्रामस्थांची तहान. स्वमालकीच्या विहिरीतून दररोज 12 टँकरद्वारे 72,000 लिटर पाण्याचं मोफत वाटप. नांदेडमध्ये टरबुजात केली मिरचीची लागवड. तब्बल 1.5 एकर शेतीमध्ये शेतकरी एकनाथ रोटेंचं लाखांचं उत्पन्न. वर्धा जिल्ह्यात बोकाड जनावरांना जिओ टॅग युक्त रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावणार. रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी उपक्रम. पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत 68 कोटींची भर. 23 गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानं अर्थसंकल्प सलग तिसऱ्या वर्षी 250 कोटींच्या रुपयाच्या आत. वर्धा जिल्हा परिषदेच्या न तूट न शिल्लक या अर्थसंकल्पात नवीन योजनांवर भर. 27 कोटी 30 लाख 68 हजारांच्या अर्थसंकल्पात विविध तरतुदी. नाशिकमध्ये अंत्योदय लाभार्थी महिलांना रेशन दुकानातून साड्यांचं वाटप. कार्यक्रमाला भाजप आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी. हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून यात्रेवर नजर राहणार. अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी शिवरात्रीला 150 बस सेवा. 5 ते 13 मार्चपर्यंत बस सेवा उपलब्ध राहणार. शिवभक्तांसाठी अतिरिक्त बस सोडण्याच्या एसटी महामंडळाचा निर्णय. बीडमध्ये परळीत महाशिवरात्रीनिमित्त यात्रा. लहानग्यांसह मोठ्यांमध्येही यात्रेचा उत्साह. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्री संत मुक्ताई आणि चांगदेव महाराज संयुक्त यात्रेला आजपासून सुरुवात. सकाळपासून मुक्ताई मंदिरात भाविकांची गर्दी. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. भर गर्दी तर गर्दी टाळण्यासाठी गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय.